हाय हॅलो नमस्कार. तुम्हाला पण असं चॉकलेट स्पॉन्ज बनवायला शिकायचं आहे का? तर मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. वेलकम इन माय द बेकिंग सिरीज डे 4. तर आज मी तुम्हाला चॉकलेट स्पॉन्ज बनवायला शिकवणार आहे. अगदी सुरुवातीपासून एकही स्टेप मिस करायची नाही यातली. सगळ्यात आधी तर मी टीन होता तो आपला नॉर्मल जो पेपर असतो तो त्यात टाकला आणि व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेतला. त्याच्यानंतर मी प्रीमिक्स मेजर करून घेतलं, जे की आपलं मेजरिंग सिलेंडर असतं त्याने एक मेजरिंग सिलेंडर फुल होतं आणि वेटने ते 185 ग्रॅम होतं. त्याच्यानंतर त्यामध्ये मी लागेल तसं पाणी ॲड केलं आणि एकदम त्याची स्मूथ पेस्ट केली. आता ह्याची पेस्ट कुठंपर्यंत करायची, एक तर रिबिन कन्सिस्टन्सी किंवा जोपर्यंत एक इव्हन स्मूथ पेस्ट त्याची बनत नाही ना तोपर्यंत ह्याला मिक्स करायचं आहे. आणि ना तुम्ही बघू शकता याला मी मिक्स करताना एकाच साईडनं मिक्स करते आहे. याला फक्त क्लॉकवाईज, अदरवाईज तुम्ही जर अँटी क्लॉकवाईज करत असाल तर तसंच मिक्स करा. दोन्ही साईडनं मिक्स केलं तर ते तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट देत नाही. आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये 4 चमचे आपले जे खायचं तेल असतं ना ते 4 चमचे तेल याच्यामध्ये मी टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर पण मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता तुम्ही काही जण ही प्रोसेस हँड मिक्सरने करतात, काही जण बिटरने करतात, पण मला ते स्पॅच्युलाने जास्त व्यवस्थित वाटतं म्हणून मी त्याने करते. तुम्ही तुमच्या कन्व्हिक्शननुसार कशानेही करू शकताय. त्याच्यानंतर मी सगळं बॅटर जे होतं ते टीनमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि प्री हीट केलेल्या एका पातेल्यामध्ये मी स्टँड ठेवून ते पातेलं प्री हीट करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी हा स्पॉन्ज 25 मिनिटसाठी बेक करून घेतला. त्याच्यानंतर स्पॉन्ज व्यवस्थित झाला आणि हा असा स्पॉन्ज तयार झाला आहे जो की फार सॉफ्ट एकदम आहे आणि मी उद्या याचे तुम्हाला लेयर्स करून दाखवणार आहे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.